पुढील कार्यक्रम प्रसारित करणारे आहेत जॉयसमेर मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार. बघा, मी आत्म्याच्या फळाविषयी शिकवतेय. प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपण, विश्वासूपणा, सौम्यता, इंद्रिय दमन. आज मी ममता आणि चांगुलपणा यावर शिकवणार आहे. काहींच्या नात्यातच अवघड परिस्थिती आहे आणि मला चांगलंच माहिती आहे. पण मी तुम्हाला खरं सांगू का की कटुता आणि राग बाळगून खरंच काहीही फायदा होत नाही. उलट तुमच्या समस्या तुम्हाला कठोर हृदयी, वाईट आणि कटू बनवतील. तुम्ही काहीही करा, पण कुणालाही तुम्हाला कट्टू बनवू देऊ नका. मीही लहानपणी तशीच होते, कारण माझं शोषण झालं होतं. माझे वडील खरंच खूप वाईट होते. म्हणजे या सगळ्यातून हाच अर्थ नव्हतो, ते खरंच वाईट होते. आणि त्याच्या 18 वर्षांनंतर मी अतिशय कठोर हृदयी आणि वाईट होते. मी स्वतःला पुरवून घेतलं होतं. कसं वागावं हेच मला ठाऊक नव्हतं. माझ्यातून हे सगळं वाहू देण्याआधी मला परमेश्वराकडून स्वीकारावं कसं शिकावं लागलं. देवाला माझ्यावर प्रीती करू द्यावी लागली. माझ्यासोबत सहनशील, दयाळू आणि कृपाळू आणि चांगलं होऊ देण्यासाठी त्याला वेळ द्यावा लागला मला. आणि मी तुम्हाला प्रोत्साहित करते की तुमच्या जीवनात देवाचा चांगुलपणा प्रकट होण्यासाठी रोज अपेक्षा करा आणि ते तुमच्यातून वाहील हाही निश्चय करा. देवाकडून आलेली प्रत्येक गोष्ट ही तुमच्यासाठी आणि तुमच्याद्वारे हवी. तुमच्यासाठी आणि तुमच्याद्वारे. जर तुम्हाला पटलं असेल की तुमच्यासोबत राहणं सोपं व्हायला हवं, तर मग तुम्ही परमेश्वरासोबत तो एक प्रकल्पच का करत नाही की तुम्हाला ते आत्म्याचं फळ विकसित करायचं आहे आणि तुम्ही कठोर आणि निर्दयी बनू इच्छित नाही. प्रत्येक वेळी तुमच्या इच्छेनुसार झालं नाही की तुमच्यासोबत राहणं कठीण होऊन बसेल. तुम्ही म्हणत असाल, अरे मला वाटलं की हिच्याकडून आज वचन ऐकायला मिळेल. माझ्या समस्यांचं निवारण कसं करायचं याची अपेक्षा मी करत होते हिच्याकडून. मला वाटतं मी ते नक्कीच शिकवीन तुम्हाला. आमेन. मत्ताईमध्ये असं म्हटलं गेलंय की जा आणि शिका दया म्हणजे काय. दया. कलसीकरास 3:12 म्हणतं, तुम्ही देवाचे पवित्र व प्रिय असे निवडलेले लोक आहात म्हणून तुम्ही जगात ख्रिस्ताचे प्रतिनिधी आहात. म्हणून तो म्हणतो की योग्यपणे वेश परिधान करायला हवा. योग्य असा वेश परिधान करायला हवा. इथे तो बाह्य विषयाबद्दल बोलत नाहीये, तर तो तुमच्या मनोवृत्तीविषयी बोलतोय. तुम्ही जे पवित्र आणि प्रिय असे निवडलेले आहात, योग्य ती वागणूक धारण करण्याने दयाळू मनोवृत्ती, मायाळू भावना, स्वतःबद्दलच्या खोट्या समजुती, म्हणजे स्वतःबद्दल वाईट वाटून घेणे नाही, तर स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ समजू नका. आपण लोकांसोबत अयोग्य वागतो त्याचे एक कारण हे की आपण स्वतःला त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ मानतो. म्हणूनच करुणायुक्त हृदय, ममता, नम्रभाव, लीनता, सहनशीलता, सगळ्यांना समजून घ्यायला शिका. आणि कुणाविरुद्ध कुणाचे गारहाणे असल्यास आपापसात क्षमा करा. प्रभूने तुम्हाला क्षमा केली तशी तुम्हीही करा. प्रभूने तुम्हाला क्षमा केली तशी तुम्हीही करा. वचन 14, प्रीती अंगिल्या. याची तयारी आपण कशी करायची? या अध्यायातली पहिली 2 वचनं जर आपण पाहिली, यास्तव तुम्ही ख्रिस्ताबरोबर जर उठवले गेलात. वचन 1, तर ख्रिस्त देवाच्या उजवीकडे तेथे बसला आहे. ख्रिस्त देवाच्या उजवीकडे तेथे बसलाय. तिथल्या वरील गोष्टी
तिथल्या वरील गोष्टी, मला हे आवडतं, तिथल्या वरील गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करा, पृथ्वीवरच्या गोष्टी नाही, पृथ्वीवरच्या नव्हे. माझ्यासाठी हे अधिक बरं पडेल की मी डेव्हने केलेल्या चांगल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करावं आणि त्याने केलेल्या काही गोष्टींकडे नाही ज्या माझ्या मनाविरुद्ध होत्या. माझ्यासाठी हे बरं होईल जर मी हा विचार केला की आज मी कुणासाठी काय करू शकते, ना की माझ्यासाठी कोण काय करत नाहीये. माझ्यासाठी हे बरं पडेल की मी माझ्या न जाणाऱ्या 12 वर्षांच्या समस्यांवर लक्ष केंद्रित न करता हा विचार करावा की मी आज कुणासाठी आशीर्वाद ठरू शकते की नाही. तुम्ही स्वतःलाच कशी मदत करू शकता हे मी तुम्हाला दाखवते. तुम्ही तुमचा आनंद ताबडतोब कसा वाढवू शकता आणि ते करत असताना देवालाही कसं प्रसन्न करू शकता हे मी तुम्हाला दाखवू पाहते. इथे असलेल्या कुणाला तरी हे पटतंय का सांगा मला. तुमचं मन केंद्रित करा, वरील गोष्टींवर तुमचं लक्ष केंद्रित करा. म्हणजे असं नाही की तुम्ही विचार करत बसायचा ढगांचा, देवदूतांचा, मोत्याच्या दरवाजांचा, सोनेरी रस्त्यांचा. बस झालं, ती आध्यात्मिक होऊ नका. तो केवळ म्हणतोय की देव जो विचार करेल तसा तुम्ही करा. देवासारखं चारित्र्य विकसित करण्यावर लक्ष केंद्रित करा, परमेश्वरात वाढा आणि जगात त्याचं प्रतिनिधित्व करा उत्तम पद्धतीने. केवळ तुमच्या गाडीवर एखादं बंपर स्टिकर लावून मग जगासारखे वागत फिरू नका तुम्ही. तुमची जर इच्छा असेल की देवाने तुमचा वापर करावा तर देवाच्या राज्यात पदोन्नतीचा झटपट मार्ग म्हणजे लक्ष केंद्रित करणं या आत्म्याच्या फळांवर. या आत्म्याच्या फळांवर. इस्रायली लोकांच्या प्रती मोशे सहनशील आणि ममताळू होता, जरी ते सगळे त्याला सतत दोष देत होते, बडबड कुरकुर करत होते. खरं तर त्याला ते करणं कसं जमतं कुणास ठाऊक. एक सांगू का, मला नाही वाटत मोशे नेहमीच तसा होता, पण तो तसा कसा झाला माहितीये, त्याने 40 वर्ष अज्ञातवासात घालवली. आणि एका गोष्टीचं मला नवल वाटतं की त्या 40 वर्षांबद्दल बायबल आपल्याला काहीच सांगत नाही की त्याच्यात आणि देवात काय चाललं होतं, आणि बस इतकंच की देवाने त्याला त्या लोकांना मुक्त करण्यास सांगितलं. बायबल म्हणतं मोशे पृथ्वीवरचा सगळ्यात नम्र मनुष्य होता. तुम्हाला काय हळवं बनवतं सांगू तुम्हाला काय हळवं बनवतं ते? तुमच्या वैयक्तिक वेदना. तुम्ही कुठल्या तरी भयानक आणि कठीण अशा परिस्थितीतून पार जाता की तुम्हाला ते असह्य होतं, आणि त्यातून बाहेर पडल्यावर तुम्ही अधिक हळवे बनता आणि तुम्ही सहज रडू शकाल. लवकर न दुखावण्याबद्दल तुम्ही दक्षता बाळगाल. तुम्ही लोकांना काय बोलाल याची दक्षता बाळगाल, आणि आपण लवकर विसरतो आणि पुन्हा निर्दयी बनतो. मग परमेश्वर आपल्याला आणखी एक डोस देईल. मोशेला त्या 40 वर्षात काय वाटलं मला माहीत नाही, पण मला हे नक्की माहितीये की तो अतिशय परिवर्तित झालेला असा माणूस होता जेव्हा तो परत आला. आणि बघा, जेव्हा मिरियम आणि अहरोनाने त्याचा न्याय केला, मिरियमला कुष्ठरोग झाला कारण ती त्याच्या विरोधात बोलली होती, तेव्हा मोशेने प्रार्थना करून देवाकडे विनंती केली त्यांच्या क्षमेसाठी, आणि त्यानं त्यांच्या कृत्याची शिक्षा देऊ नकोस असं सांगितलं. आपण बहुधा अशी व्यक्ती असू की देव धर त्यांना, त्यांची तीच लायकी आहे. बघा, आपण कधी कधी आतल्यात खरंच खूप खुश होतो जेव्हा आपल्यासोबत वाईट वागलेल्या लोकांचं वाईट होतं. त्या वाळवंटात मोशे बाबतीत जे झालं ते झालं, पण तिथून बाहेर पडल्यावर तो कुणालाही दुखावू इच्छित नव्हता. तो कुणाला दुखावलेलं पाहू शकत नव्हता. त्याला कुणालाही एकटं आणि दयनीय पाहण्याची इच्छा नव्हती. योसेफ असाच होता. आपण बायबलमधले जे महान स्त्री पुरुष पाहतो त्यांना हे विकसित करावं लागलं. रूथ आपल्या सासूच्या प्रती दयाळू होती. ती तिला सोडून आपल्या देशी परतू शकली असती आणि व्यवस्थित राहिली असती, पण ती म्हणाली मी इथे तुझ्यासोबतच दारिद्र्यात राहीन, मी तुला एकटीला सोडणार नाही. अखेर रूथचा विवाह देशातल्या सगळ्यात श्रीमंत मनुष्याशी झाला. ख्रिस्त तिच्या रक्तात होता. देवाच्या लोकांसाठी मोशेने मुक्ती आणली.
योसेफाला त्याच्या भावांनी गुलामीत विकलं, त्याच्याबद्दल खोटं बोलण्यात आलं, त्याच्याशी वाईट वागण्यात आलं, त्याला 13 वर्ष कैदेची शिक्षा झाली. त्याने न केलेल्या गोष्टीबद्दल कैदेत 13 वर्ष काय झालं माहीत नाही, पण मला इतकंच माहितीये की योसेफ जेव्हा बाहेर आला तेव्हा तो दयाळू होता, प्रेमळ होता, नम्र होता. त्याने आपलं उरलेलं जीवन लोकांच्या सेवेसाठी वापरलं आणि दुष्काळाच्या वेळी जेव्हा भाऊ त्याच्याशी नीट वागले नव्हते त्याने त्यांच्यासमोर येऊन नमन केलं आणि तो म्हणाला, माझ्या भावा, मी परमेश्वराच्या जागी आहे का? सूड घेणं माझं काम नाही. या, मी तुमची काळजी घेईन आणि आयुष्यभर तुमच्या सगळ्या गोष्टींची काळजी घेईन. कुणाशी तरी चांगलं वागा. काही गोष्टी सोडून द्या. कसल्याही गोष्टीचा राग बाळगून आला असाल, सोडून द्या. ते सोडून द्या. एक सांगू, क्षमा म्हणजे कुणाला तरी हे एखादं बक्षीस असतं. तुम्ही यासाठी क्षमा करत नाही कारण ते त्याच्या पात्र असतात. तुम्ही क्षमा करता कारण तसं करण्यासाठी तुम्ही मोठ्या मनाचे असता. जगात कित्येक लोक चिडलेले आहेत. कुणाचं तरी द्वेष करणं म्हणजे विष घेणं आणि शत्रू मरेल अशी अपेक्षा करणं. त्याने तुम्हीच दुखावले जाता. स्वतःला आज मुक्त करा आणि ते सोडून द्या. कशावरही चिडले असाल जाऊ द्या, पण हे योग्य नाही, हे बरोबर नाहीये. पण कोणीतरी आहे जो तुमची परतफेड करेल. परमेश्वर सूड घेईल. तो तुमच्या जीवनाची परतफेड करेल. परमेश्वर तुम्हाला मोबदला देईल. माझ्या वडिलांनी जे काही केलं त्याचा मोबदला देवाने मला दिला, पण मला त्यांना क्षमा करावं लागलं आणि त्यांच्या म्हातारपणापासून मृत्यूपर्यंत त्यांची काळजी घ्यावी लागली. त्यामुळे त्यांनी ख्रिस्ताचा स्वीकार केला, त्यांचा बाप्तिस्मा झाला, ते आज स्वर्गात येथे मला माहिती. कुणाचा द्वेष करणं म्हणजे विजय नव्हे. कुणावर तरी चिडून राहणं हा विजय नव्हे. पण जर कुणी तुमचा छळ करत असेल याचा अर्थ असा नाही छळ करण्यासाठी तुम्ही त्यांना आमंत्रण द्या, पण त्यांचा द्वेषही करू नका. सगळे तुमच्याशी कसं वागले याबद्दल बोलणं बंद करा. तुम्ही इतरांसाठी काय करू शकता याबद्दल बोला. ऐकलत का? सगळे तुमच्याशी कसं वागले याबद्दल बोलणं बंद करा. तुम्ही इतरांसाठी काय करू शकता याबद्दल बोलण्यात वेळ घालवायला शिका तुम्ही. आपण जगाला नुसतं बोलून नव्हे काहीतरी करून दाखवायला हवं. आता हे तुमच्यासाठी कठीण असणारच आहे. हे सोपं आहे असं मी मुळीच म्हणत नाहीये. तुम्हाला दुखावलेल्या व्यक्तीला क्षमा करण्याचा निर्णय घ्या. असं होईल ते समोर येतील, तुम्हाला त्यांना थोबाडीत माराविषयी वाटेल. पण एक सांगू का तुम्हाला की केवळ तुम्हाला वाटतं म्हणून तुम्ही वाईट व्यक्ती नाही. अयोग्य वाटत असतानाही योग्य तेच करण्यासाठी परमेश्वर तुम्हाला आमंत्रण देतोय. याच जागी पवित्र आत्म्याचं सामर्थ्य कार्य करतं. परमेश्वर आपल्याला सामर्थ्य देतो शत्रूंवर प्रीती करण्याचं, आपल्या दुखावलेल्यांसाठी प्रार्थना करण्याचं, पात्र नसलेल्या लोकांना आपल्या आयुष्यात पुन्हा स्वीकारण्याचंही. हे सांगतो तो आपल्याला. आपल्यासाठी काहीच न करणाऱ्या लोकांसाठी काहीतरी करायला सांगतो तो. तुम्हाला देवासारखं होता येतं. तुम्हाला देवासारखं वागता येतं. तुम्हाला अगदीच साधारण तारण न झालेल्या अशा व्यक्तीसारखं वागायची गरज नाही. सैतानासारखं वागू नका, तर देवासारखं वागा ना तुम्ही. येशूबद्दलचं बायबलमधलं माझं आवडतं वचन प्रेषितांची कृत्य अध्याय 10 वचन 38, ज्यावर आपण नजर टाकूया. मला ते आवडतं खूप. ही सभा संपल्यावर माझ्याकडे तुमच्यासाठी एक नवीन कार्य आहे. हे वचन पाहूया आपण.
नासोरी येशूला देवाने पवित्र आत्म्याचा व सामर्थ्याचा अभिषेक केला. तो सत्कर्मे करत व सैतानाच्या सत्तेखाली असलेल्या सर्वांस बरे करीत फिरत असे. तो सैतानाच्या सत्तेखाली असलेल्या सर्वांस बरे करत फिरत असे, कारण देव त्याच्याबरोबर होता. देव होता त्याच्याबरोबर. मला या वचनात काय आवडतं सांगू का? येशू रोज उठून चांगलं तेच करत फिरत होता. आपण सगळे रोज सकाळी उठतो आणि काम करतो. आपण ख्रिस्ती जीवन अति गुंतवत जातो आणि आपण इतकं धार्मिक होण्याचा प्रयत्न करत असतो की त्यात आपण आपली धार्मिकता गमावतो. बघा, तुम्ही चर्चच्या कामात इतके व्यस्त असाल की परमेश्वराचं ऐकायला तुम्हाला वेळच नसतो. ऐकलत ना माझं? तो सत्कर्मे करत फिरत असे. सत्कर्मी. कुणाशी तरी चांगलं वागा, दया करा, पात्र नसलेल्या लोकांना क्षमा करा. द्वेष करत राग धरून तुमचं आयुष्य वाया घालवू नका. तुमचा अपमान करण्याआधीच तुम्ही त्या व्यक्तीला क्षमा करू शकता. नक्कीच. तो तुमचा अपमान करण्याच्या प्रक्रियेत असतानाच तुम्ही निश्चय करू शकता की मी तुला क्षमा करणार आहे. प्रीती सर्वोत्तमावरच विश्वास ठेवते. बहुधा तुम्हाला दुखावण्याचा त्यांचा हेतू नसेल. रोमकरास 12वा अध्याय पाहूया. तुम्ही ठीक आहात ना? परमेश्वर चांगला आहे आणि म्हणून तुम्ही आता चांगले असणार आहात. इथून बाहेर पडून कुणासाठी तरी तुम्ही चांगलं ठरणार म्हणून तुम्ही उत्साही नाही. मला तर असं वागण्यासाठी वाट बघवत नाही, माहितीये. वचन 17. वचन 17. रोमकरास अध्याय 12 वचन 17. वाईटाबद्दल वाईट अशी कुणाची फेड करू नका. सर्व मनुष्यांसमक्ष सात्विकपणा राखण्याकडे लक्ष ठेवा. साधेल तर सर्व मनुष्यांबरोबर आपणाकडून शांतीने राहा. प्रिय बंधूंनो, सूड उगवू नका, तर देवाच्या क्रोधाला वाट द्या, कारण सूड घेणे माझ्याकडे आहे, मी फेड करीन, असे प्रभू म्हणतो. तुझा शत्रू भुकेला असल्यास त्याला खायला दे, तान्हेला असल्यास त्याला प्यायला पाणी दे, कारण असे केल्याने तू त्याच्या मस्तकावर निखाऱ्यांची रास करशील. असं समजू नका. हो, त्यांना अडकवण्याचा मार्ग असेल हे मला माहीत होतं. याचा अभ्यास केल्यावर ते निखार म्हणजे प्रीती. आणि इथे आहे की बायबलमधलं सगळ्यात मोठं रहस्य 21व्या वचनाने तुमचं आयुष्यच बदलून जाईल. वाईटाने जिंकले जाऊ नका, तर बऱ्याने वाईटाला जिंका. लोकांना क्षमा करण्याची जी आपली तयारी असेल, त्या दयाळूपणाची आपली मनोवृत्ती असते. आपण त्यांच्याप्रती कठोर होत नाही आणि त्यांच्या जीवनात आशीर्वाद ठरण्यासाठी आपली कृती म्हणजे चांगुलपणा होय. तोच चांगुलपणा होय. गलातिकरास अध्याय 6 वचन 10. माझ्यासाठी हे जीवन परिवर्तित करणारं वचन होतं. मी तुम्हाला हे सांगून संपवतेय. पण माझं अजून संपलेलं नाहीये म्हणून उठून चालू पडू नका. हे वचन माझ्यासाठी आयुष्य बदलवून टाकणारं होतं. तर मग आपणाला प्रसंग आहे त्याप्रमाणे आपण सर्वांचे व विशेषतः विश्वासबंधूंचे बरे करावे. बघा, कुणाशी तरी चांगलं वागण्याची आपल्याला अनेक संधी मिळतात, पण आपण त्या चुकवतो. कारण त्याला कष्ट घ्यावे लागतात, थोडा त्याग करावा लागतो. मग आपण खूपच व्यस्त असतो, आपल्याकडे वेळ नसतो, किंवा ते काय बोलतात त्याकडे आपलं लक्षही नसतं. म्हणून जेव्हा प्रसंग किंवा संधी समोर येते, आपण सगळ्यांच्या प्रती चांगले वागू, केवळ
त्यांच्या भल्यासाठी किंवा फायद्यासाठी नव्हे, तर त्यांच्या आध्यात्मिक भल्यासाठी आणि फायद्यासाठीही. आणि हे बघा, हे लक्षात घ्या, मला हे आवडतं. लक्ष द्या किंवा हेतुपूर्वक त्याकडे लक्ष ठेवा किंवा हेतुपूर्वक त्याकडे लक्ष ठेवा. आशीर्वादित ठरण्यासाठी लक्ष द्या, विशेषतः विश्वासणाऱ्यांकरिता, ते जे तुमच्यासोबत देवाच्या कुटुंबातले आहेत. देवाच्या कुटुंबातले. आता बघा, याने तुमचं आयुष्य नक्कीच बदलेल. तुमचं लक्ष, तुमचा दृष्टिकोन, तुमची नजर, तुमचं व्यक्तिमत्व बदलेल. जर तुम्ही आज हे म्हणालात आणि बाहेर पडाल, देवा मला बदलायचंय, तू माझा उपयोग करून घ्यावास असं मला वाटतं, माझ्या जीवनात आत्म्याचं फळ विकसित व्हावं, मला जाईन तिथे लोकांशी चांगलंच वागायचंय. आणि जेव्हा 2-3 लोकांशी चांगलं वागूनही तुम्हाला मोबदला मिळाल्यासारखं वाटत नाही, तेव्हा सैतान म्हणेल, पण माझं काय, माझ्यासाठी कधी कोणी करणार आहे की नाही काही? माझ्यासाठी कधी कोणी काही करणार आहे का? अशाच वेळी तुम्ही म्हणायला हवं, परमेश्वर माझी काळजी घेईल. सत्कर्म करण्यात थकू नका, कारण हार न मानल्यास तुम्हाला योग्य हंगामात पीक मिळेल. त्याच्याकडे धाव घेणाऱ्याला तो प्रतिफळ देणारा असतो. मला तुम्हाला प्रोत्साहन द्यायचे की लोकांचं ऐकायला लागा. लोक तुम्हाला नेहमी सांगतात की त्यांना काय हवंय, त्यांच्या गरजा काय, त्यांना कशाने आनंद मिळतो. ते सतत सांगतात, पण आपण स्वतःतच इतकी गुंतलेली असतो की आपण ते ऐकतच नाही. पण त्यांची गरज भागवायची योजना करा. तुम्हाला ज्या गोष्टी अगदी सहज करता येतील ते देवाला करायला सांगू नका, कारण तुम्हाला त्या करायच्या नाहीयेत. अरे बघ ना देवा, त्यांची गरज तू भागवू शकशील का? तुम्हीच काही पैसे काढून ती गोष्ट त्यांना आणून दिलीत तर सांगा. किती जणांना पटतंय हे सगळं? आपण प्रार्थना करून देवाला त्या गोष्टी करायला सांगतो ज्या आपण सहज करू शकतो, पण आपली इच्छाच नसते. एक सांगू का, मी बराच काळ एक योग्य ख्रिस्ती व्यक्ती होण्याच्या प्रयत्नात आहे. 33 वर्ष. 33 वर्ष मी देवाच्या वचनाचा गंभीरतेने अभ्यास करत आले आणि मी 33 वर्ष त्याचं वचन शिकवतेय आणि मी स्वतःला आनंदी ठेवण्याचे सगळे प्रयत्न केले, पण याच गोष्टीने मला फायदा होतो आणि याच गोष्टीचा मला फायदा झालाय. मी तुम्हालाही नवी आज्ञा देतो की जशी मी तुमच्यावर प्रीती केली तशी प्रीती तुम्ही एकमेकांवर करा. यामुळे सर्वांना कळेल की तुम्ही माझे शिष्य आहात. तुम्ही इथे हे जाणण्यासाठी आला आहात की तुमचं जीवन कसं सुधारेल, तुमचं जीवन कसं प्रगतीपथावर जाईल, तुमचा आनंद तुम्हाला परत कसा मिळेल, तुमच्यासाठी काय नवीन घडून येईल. प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, चांगुलपणा, ममता, सौम्यता आणि इंद्रिय दमन, याच गोष्टीत तुमचं उत्तर आहे. देवासाठी जे महत्वाचं आहे तेच तुमच्यासाठीही असू द्या. देवासाठी जे महत्वाचं आहे त्यावर जर तुम्ही लक्ष केंद्रित केलं, तो तुमच्या प्रत्येक गरजा भागवण्यावर लक्ष केंद्रित करेल. मला वाटतं कठीण परिस्थितीला सामोरं जाण्याआधी आपण प्रार्थना करायलाच हवी. दररोजच आपण का प्रार्थना करू नये सांगा? देवा, आज दया करण्यास मला मदत कर, मला दुखावणाऱ्या व्यक्तीस क्षमा करण्यास. आपण आपलं जीवन आत्म्याच्या फळाच्या परिपूर्णतेत जगूया. मला नाही वाटत हे अगदी सहज घडेल. आपण त्यावर लक्ष केंद्रित करावं. आपल्याला त्याची इच्छा हवी, आपल्याला त्यात वाढण्याची इच्छा हवी. जेव्हा आपल्यात ती इच्छा असते, परमेश्वर आपल्यासोबत असेल आणि ते घडवून आणण्याचं सामर्थ्यही तो आपल्याला देईल. तुमच्या आयुष्यात कसे आशीर्वाद येतील. मला वाटतं तुम्हाला ही शिकवण फारच आवडेल. जॉयस्मायर मिनिस्ट्रीज करता तुम्ही खूप मौल्यवान आहात. आम्हाला तुमचं कौतुक आहे आणि जगभरामध्ये हे सेवा कार्य शक्य करण्याकरता आम्ही आमच्या मित्रांचे आणि पार्टनर्सचे आभारी आहोत. आम्ही एकत्रितपणे भुकेल्यांना खाऊ घालतो, गरिबांना वस्त्र देतो आणि राष्ट्रांना सुवार्ता सांगतो. तुमच्या प्रार्थनेच्या विनंती करता आमच्याविषयी आणखी माहिती मिळवा. जॉयसच्या कॉन्फरन्सच्या तारखा पहा आणि ख्रिस्ताची प्रीती जगभरामध्ये पसरवण्याकरता आमचे सहभागी व्हा.
याचा सर्व खर्च जॉयस्मॅर मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार करत आहेत.